दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सोहनलाल नानांच्या घरी जातात आणि त्यांच्यावर आरोप करतात की त्यांनी पल्लवीचं सुख हिरावून घेऊन ते आशाच्या पदरात टाकलंय. बलराजच्या घरी या गोष्टीवरून चिंतेचं वातावरण निर्माण आहे की पल्लवीने जर विजयच्या खऱ्या रूपाचा गौप्यस्फोट केला तर परिस्थिती आणखीनच बिकट होऊन जाईल. पल्लवीला आवर घालण्याची जबाबदारी रिधिमावर सोपवली जाते. रिधिमा पल्लवीला गार्डनमध्ये भेटते आणि तिला सिद्धांतावरील प्रेमाची गळ घालून तिला गप्प राहण्यासाठी भाग पाडते. पल्लवी तिच्या घरी गेल्यावर सर्वांना गप्प राहायला सांगते. आता पुढे विजय फार मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडलाय आणि जर थोडी देखील गडबड झाली ना तर कामिनी आंटी विजयला सरळ जेलमध्ये पाठवून देईल. अगं मावशी, स्वतः विजयच हतबल झालाय तर तिथे जाऊन तू कुठले प्रश्न त्याला विचारणार आहेस? मला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी होती ती मला मिळाली आहेत. म्हणूनच आता मीच सांगते सगळ्यांना की ह्या गोष्टीचा कोणाही समोर उल्लेख करायची गरज नाहीये. विजय आणि त्याच्या घरचे लोक हा गुंता सोडवतील. म्हणून प्लीज मावशी, मी सांगते म्हणून थोडे दिवस जरा थांब प्लीज. ठीक आहे पल्लवी, जर तुझा असा आग्रहच असेल तर आम्ही थोडे दिवस थांबू शकतो, पण तुझ्या सुखाशी तडजोड कधीच होणार नाही. विजय तुझा आहे आणि तुझाच राहील. हे तुम्ही काय बोलताय बाबा? सोहनलाल आपल्या सगळ्यांवर अशा प्रकारचे आरोप कसे काय करू शकतात? हो बेटा, सोहनलालच्या आरोपामागचं कारण तर मी देखील अजून समजू शकलो नाही. काय अर्थ आहे अशा प्रकारचे आरोप करण्यामागचा की पल्लवीचं सुख हिरावून घेऊन ते आपण आशाच्या पदरात टाकलंय? ह्या म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे की आशाला आबाद करण्यासाठी आपण पल्लवीला बर्बाद करून टाकलं? नाना, ह्या गोष्टीच्या मागे कोणतं ना कोणतं रहस्य लपलेलंच आहे. जसं की तुम्ही आधी आम्हाला सांगितलं की सिद्धांतला पाहून पल्लवी रडत तिथून निघून गेली. हे सर्व ऐकून मला वाटतं की पाणी कुठेतरी मुरतंय. बाबा, आशिषचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मग आपल्याला या गोष्टीचा छडा लावायला हवा. बाबा, लग्नाच्या अगोदर पल्लवी नेहमी आशा बरोबर राहायची, पण चुकूनही तिची सिद्धांतची एकदाही भेट झाली आणि जेव्हा ती सिद्धांतला पहिल्यांदा मंदिरात भेटली तेव्हा ती रडत निघून गेली. हो कामिनी, मी सिद्धांतशी पण याविषयी बोललो आणि तो पण या घटनेमुळे अपसेट होता. म्हणत होता आयुष्यात काही लोक भेटतात जे दोस्त बनतात आणि काही लोक हे दुश्मन बनतात. पण त्याच्या सांगण्यामागे काही ना काही उद्देश तर नक्कीच होता. बाबा, उद्देश तर आता सविस्तरपणे शोधावाच लागेल.
तुम्ही जा आणि जाऊन स्वतः सिद्धांतला भेटा, त्याच्या वडिलांना भेटा आणि विचारा की अशा प्रकारचे आरोप आमच्यावर का केले जात आहेत. आणि आपण तर असं काही केलेलंच नाहीये बाबा. आशा आणि सिद्धांतचं लग्न सिद्धांतच्या मर्जीनेच पार पडलंय. खरं तर त्या बाबतीत ती इच्छा आशाची नव्हे सिद्धांतची होती. मग आपल्यावर हे आरोप का केले जात आहेत की आम्ही म्हणे कोणाच्या आयुष्यात विष घालवून आशाला सुखी केलं. तुझं म्हणणं बरोबरच आहे बेटा. मला ह्या प्रश्नांची उत्तरं तर शोधायलाच हवीत. हे रिद्धिमा, माय डिअर, तू तर हल्ली मला फोन करायला पण विसरतेस. ज्याची भीती वाटत होती तेच झालंय गोविंद. आम्ही सगळे त्यामुळे फार काळजीत आहोत. पण रिद्धिमा, झाले काय ते नीट सांग. आम्ही सर्वांनी ही गोष्ट लपवायचा बराच प्रयत्न केला, पण शेवटी ती गोष्ट उघड झालीच. पल्लवीच्या समोर हे आता स्पष्ट झालंय की सिद्धांतच विजय आहे. व्हॉट? हो, दोन्ही बाजूंनी सगळं बिघडून गेलंय. पण हे झालं कसं? हे उघड झालंच कसं? विजय आशाला घेऊन मंदिरात गेला होता आणि तिथेच नानाजी पल्लवीला घेऊन आले. पल्लवीने तिथे काही तमाशा तर नाही केला, पण ती तिथून रडत रडत निघून गेली. आणि आता सगळे हे विचारतायत की असं काय झालं. आता हे तर सांगायलाच नको की पल्लवीने घरी गेल्यानंतर तिच्या मावशीला हे सगळं सांगितलं. सध्या गोष्ट तिथपर्यंतच आहे. रिद्धिमा, या गोष्टीला तिथेच थोपवणं गरजेचं आहे. आशाला त्या घरात रोखून ठेवणं फार गरजेचं आहे, समजतंय का तुला? कमीत कमी तोपर्यंत जोपर्यंत हे सगळे पुरावे आपल्या हातात येत नाहीत जे माझ्या विरुद्ध आहेत, आणि ती केस संपत नाही जी माझ्या विरुद्ध चालू आहे. माझे तेच तर प्रयत्न चालू आहेत. मी पल्लवीला पण भेटून समजावलं. साळेसाहेब काय म्हणतात? त्यांना सांग की पल्लवीच्या बाबतीत फार चिंता करू नका. आशाला नीट हाताळा सध्या तरी, ठीक आहे? हो, विजय आशाला तर तसा नीट हाताळतोय. आता पाहूया कधी हा गुंता सुटतोय तो. हे बघ, तू माझी बहीण आहेस म्हणून तुला एक महत्वाचा गुरुमंत्र देतोय. कधी कोणाही माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस, आणि खास करून या गोविंद सारख्या माणसावर. दादा, अरे तू काय बोलतोयस? तेच सांगतोय जे तुझ्या भल्याचं आहे. जर त्याचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे तर त्याने रिद्धिमाशी लग्नच का केलं? तुला माहितीये तो त्याचा नाईलाज होता. कसलाही नाईलाज नव्हता, कोणताही नाईलाज नाही. त्याने रिद्धिमाशी केवळ ह्याच आणि एकाच कारणासाठी लग्न केलं, कारण ती एका बड्या बापाची बेटी आहे. त्याला केवळ माणसाचा उपयोग कसा करावा हे कळतं. आणि आज देखील तो इथे जो आलाय ना, त्याचं कारण त्याला तुझी गरज आहे. तुला आठवतंय, हा गोविंद तोच माणूस आहे ज्याने मला सोहनलालच्या विरुद्ध आशाला भडकवायला सांगितलं. आणि जसं मी आशाला भडकवायला सुरुवात केली, आशावर हल्ला पण झाला. तुझ्या म्हणण्याचा अर्थ नेमका काय? माझ्या म्हणण्याचा अर्थ हाच आहे की पोलिसांना अजूनही या गोष्टीचा सुगावा नाही लागलाय की आशावर हल्ला कोणी केला होता आणि कोणी करवून आणला होता. सुरुवातीला मला देखील वाटलं होतं की यामागे सोहनलालचाच हात आहे, पण त्या पश्चात पोलिसांची चौकशी झाली आणि सोहनलालला क्लीन चिट मिळाली. आणि त्यानंतर मी संशयाच्या फेऱ्यात अडकलो. पोलिसांना असं वाटू लागलं की हल्ला मीच केलेला आहे. मला तर हे ठाऊक आहे ना की त्यामागे तुझा हात नाहीये. हो, पोलिसांना पण आता कळलं की या हल्ल्याच्या मागे माझा हात नाहीये. हो, आणि माझा संशय केवळ एकाच व्यक्तीवर आहे, तो आहे गोविंद. काय? हे बघ, तुझं गोविंदवर प्रेम आहे यासाठीच मी पोलिसांसमोर तोंड नाही उघडले. नाहीतर आजच्या माझ्या साक्षीत मी त्याचं नाव घेणार होतो. असं कसं होऊ शकतं? विपुल दादा, हे ईश्वर करो आणि तुला जे वाटते ते खरं असो. मला वाटते की तू गोविंदची याविषयी स्पष्टपणे बोल. ज्या प्रकारे आज विजय पल्लवी आणि आशाच्या दरम्यान अडकला गेलाय, असं व्हावं की तू देखील विजयच्या प्रमाणे आशा आणि पल्लवीच्या दरम्यान भरडली जावीस. तू गोविंदशी स्पष्टपणे बोलून घे आणि त्याला स्पष्टपणे विचार की तो रिद्धिमावर प्रेम करतोय का तुझ्यावर. याचं स्पष्ट उत्तर मिळायला हवं. रेखा ही भाग्याची,
पल्लवी कधी पण फोन करून आशासोबत बोलू शकते. पल्लवीचा कॉल ब्लॉक करणं आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक. चला, कॉल ब्लॉक. आता पल्लवीला हव्या तितक्या वेळा फोन करते. या फोनची रिंग तर कधीच नाही वाजणार. आणि हा आहे पल्लवीचा नंबर. ह्याला डिलीट करून टाकतो. झाला पल्लवीचा नंबर डिलीट. आता आशा पण पल्लवीला फोन नाही करू शकणार. तुम्ही इथे? मी नाश्त्यासाठी तुम्हाला बाहेर शोधत होते. मी पण नाश्त्यासाठी बाहेरच येत होतो. पण असू दे, तू घेऊन आलीस तर. आय जस्ट लव्ह शिरा. काय झालं आशा? कसला विचार करतेस? ते मी पल्लवीचा विचार करत होते. मंदिरातून परत आल्यावर तिने एकदा फोन सुद्धा केला नाही. मला तर हेच समजत नाहीये की ती अशी एकदम नाराज होऊन निघून का गेली. तू तिला फोन कर ना. पण आशा, मी तर एकच गोष्ट सांगेन. पल्लवी तिथून नाराज होऊन गेली होती तेव्हा आयडियली तिने तुला फोन करून सांगायला हवं की ती नाराज कशामुळे झाली. पण तरी देखील तिचा फोन नाही आलाय तर तू तिला फोन करून बघ ना. हो, म्हणूनच मी अजून तिला फोन केला नाहीये. थोडी वाट पाहूया. शक्य आहे की नंतर पल्लवीचा फोन येईल. पण तरी पण आला नाही तर तू तिला फोन कर ना. अजूनपर्यंत नाही आला, मग मीच तिला फोन करून बघते. हां, कर ना. अरे, पल्लवीचा नंबर कुठे गेला? मी सेव्ह करून ठेवला होता. अरे, असं कसं होऊ शकेल? सेव्ह केला असेल तर फोनमध्येच असणार. बघ ना नीट. नाहीये, पल्लवीचं नावच नाहीये. आशा, इथे बस. तू तिला नंतर फोन कर. हे बघ, बऱ्याचदा असं होतं की आपले फोन बुकचे नंबर्स ऑटोमॅटिकली हाईड होऊन जातात. मग सेटिंग्समध्ये जाऊन ते चेंज केल्यावर नंबर पुन्हा मिळतात आपल्याला. तू तिला नंतर आरामात फोन कर, ठीक आहे? मला एका महत्त्वाच्या कामाची आठवण झाली. मी येतो लगेच. हां, बाय. बलराजजी. अरे बाबा, आपण इथे? नमस्कार बाबा. नमस्कार. कसं काय येणं केलं तुम्ही? या ना, या बसा. ना काही मेसेज ना काही फोन. काही अशा गोष्टी कानावरती आल्या आणि मी स्वतःला रोखू नाही शकलो. आम्ही नक्की असं काय केलंय की आमच्यावर आरोप केले जात आहेत? आरोप? कसले आरोप बाबा? नाना, सुखी राहा बेटा. नानाजी नमस्कार. बाबा, तुम्ही सांगितलं नाहीत. तुम्ही कोणत्या आरोपांविषयी बोलताय? सोहनलालने आमच्यावरती आरोप केला आहे की आम्ही पल्लवीचं सुख हिरावून आशाच्या पदरात टाकलंय म्हणून. खरं तर आम्ही असा कधी विचारही करू शकत नाही. त्याशिवाय लग्न करायचा विचार तर सिद्धांत बेटा तुझाच होता ना? हो नाना. अरे मग हे असं का बोललं जात आहे की आम्ही कारस्थान रचून आशाचं लग्न सिद्धांतशी लावून दिलंय? याचा अर्थ काय बेटा? बाबा, फार विचित्र अशी गोष्ट आहे. आमच्या सिद्धांतने आशाबरोबर लग्न केलंय. आम्ही आशाला या घरची सून म्हणून स्वीकारलंय. या दुसऱ्या कुणाला कसला त्रास होतोय? या बाबतीत नाक खुपसणारे सोहनलाल कोण लागतात? आपल्याला बोलायचा हक्क आहे, आपल्याला प्रश्न विचारायचा हक्क आहे, आणि या बाबतीत आपल्याला कोणी रोखू नाही शकत. तुझ्या सोहन काकांनी जो आशाच्या नानांना प्रश्न केला होता तो फारच योग्य होता. गोष्ट ही आहे मावशी की असं नको व्हायला नाराज होऊन
त्यांनी विजय विरुद्ध कुठलं पाऊल उचललं तर? तुला असं घाबरायचं कारण नाहीये पल्लवी. आणि त्या लोकांनी जे केलंय त्यामुळे प्रश्न तर विचारले जाणारच. आणि तुझ्या बाजूने आम्ही हे प्रश्न विचारले नाहीत तर दुसरं कोण विचारणार? सोहनलाल पल्लवीच्या बाजूने बोलायला आला होता, पण एक गोष्ट मात्र मला कळली नाही. तो म्हणाला की सिद्धांत म्हणजे पल्लवीचं सुख आहे आणि आम्ही लोकांनी पल्लवीचं सुख हिरावून घेऊन आशाच्या पदरात टाकलंय. हे काय म्हणतायत बेटा? मी मंदिरामध्येही पाहिलं होतं की सिद्धांतला पाहताच पल्लवी रडत तिथून निघून गेली होती. मला तेव्हाच वाटलं होतं की ह्यामागे काही ना काही गोष्ट लपलेली आहे. सिद्धांत बेटा, असं काय झालं आहे? ती मला म्हणाली की तिचं माझ्यावर फार प्रेम आहे. मी पण तिला स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं, पण ती माझ्या मागेच लागली. रेखा ही भाग्याची. सिद्धांत, जर तुझ्यापाशी या प्रश्नाचं उत्तर असेल तर तुला त्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच द्यायला हवं. ठीक आहे पापा, आज मी सगळं काही पूर्णपणे सांगून टाकतो. मौन हा काही प्रश्न असू शकत नाही ना, ना कशाचं उत्तर. सत्य जाणण्यासाठी त्यांना त्यांचं तोंड उघडावंच लागेल. हो ग मावशी, ते तर मलाही जाणून घ्यायचंय. तू मला हे सांग, तू विजयला सगळ्यात आधी कुठे भेटलीस? पल्लवीशी माझी पहिली भेट बँगलोरला झाली होती. आम्हा सर्वांचा एक छान ग्रुप होता. आम्ही सगळी मुलं मुली आपापसात थट्टा मस्करी करायचो, दंगामस्ती करत असायचो. त्याच दरम्यान पल्लवीने मला प्रपोज केलं. ती मला म्हणाली की तिचं माझ्यावर फार प्रेम आहे. मी तिला अगदी स्पष्टपणे नकार दिला, पण ती माझ्या मागेच लागली. मी पण कधीही पल्लवीमध्ये कसलाही इंटरेस्ट नव्हता दाखवला. तो मला बंगळुरूला भेटला होता, त्यानेच मला प्रपोज केलं होतं. तो फार चांगला माणूस आहे म्हणून मी होकार दिला. कधी तू त्याला त्याच्या घरच्यांविषयी काही विचारलं होतंस? पल्लवी वारंवार माझ्याकडून हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती की माझ्या वडिलांचं नाव काय, मी राहतो कुठे. पण मी तिला कधीही काही सांगितलं नाही. म्हणूनच जेव्हा तिने मला मंदिरात पाहिलं होतं तेव्हा तिला फार दुःख झालं आणि ती रडत रडत तिथून निघाली. पण ह्यामध्ये माझी काय चूक आहे? मी तर कधीही पल्लवीला त्या दृष्टीने पाहिलंच नाही. माझ्यासमोर एकच गोष्ट आहे ना की जर आशा आणि पल्लवी या दोघींपैकी कोणाची निवड करायची झाली मग तर मी आशाचीच निवड करेन. कारण की मला ठाऊक आहे की पल्लवीला तर कोणीही पसंत करेल, पण आशाला कोणी नाही मिळणार ना. म्हणूनच मी आशासोबत लग्न केलं. आता जर पल्लवी माझ्यावर मनापासून प्रेम करत असेल आणि माझ्यावर फिदा असेल तर यात माझी काय चूक आहे? तुम्हीच सांगा ना नाना, आता यात माझी काही चूक आहे का? नाही बेटा, जर हीच गोष्ट असेल तर तुला कोणीही चूक म्हणणार नाही. रेखा ही भाग्याची. सोहनलालने पल्लवीची बाजू ऐकली असेल आणि रागाच्या भरात येऊन तुमच्यापाशी तक्रार केली असेल की तुम्ही पल्लवीचं सुख हिरावून आशाला का दिलं. मागचा पुढचा विचार न करता एवढा मोठा आरोप केला त्याने तुमच्यावर. आता तुम्हीच सांगा नानाजी, अशा परिस्थितीत सिद्धांतने असं काय करावं? आता पल्लवीच्या अशा वेड्या हट्टापायी सिद्धांत आशाला तर सोडून नाही देऊ शकत ना.
तुझं म्हणणं बरोबर आहे बेटा. विजयवर नक्कीच दबाव आणला गेलाय, पण मला हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की विजय माझ्याशिवाय नाही राहू शकत. मग काहीही होवो. मग आता काहीही हो, मी आशाला कधीही नाही सोडू शकत नाना. पल्लवीच्या घरच्यांना जे काही बोलायचं असे बोलू दे. ठीक आहे बेटा, मला समजलंय, मला सर्व काही समजलंय. पण आशाला ह्या सगळ्याची कल्पना आहे? नाही नाना, आशाला या बाबतीत मी अजून काही सांगितलं नाही. आणि माझी आपल्यापाशी एक विनंती आहे की तुम्ही देखील आशाला प्लीज या बाबतीत काही सांगू नका. कारण की मला हे ठाऊक आहे की आशा पल्लवीला फार आवडते. आणि जेव्हा आशाला हे कळेल की पल्लवी माझ्यावर प्रेम करते तर ती मला कायमची सोडून जाईल. म्हणून नाना, तुम्ही देखील प्लीज आशाला या बाबतीत काही सांगू नका. आणि शक्य असेल तर आशाला कधीही पल्लवीचा मोबाईल नंबर पण देऊ नका. हो, कारण आम्हाला हे नकोय की पल्लवी आणि आशामध्ये काही बोलणं व्हावं. कारण पल्लवी आशा आणि सिद्धांतच्या नात्यामध्ये दरी निर्माण करू शकते. आता लग्न झालंच आहे तर मग या नात्यात विसंगती का यावी? आणि ही पल्लवी, तिला यांच्यात दरी निर्माण करायची आहे. तू स्वतः विजयला विचारायला हवंस की त्यांनी त्याला हो कसं म्हणायला लावलं. शेवटी अशी कोणती गोष्ट होती की त्याला आशाशी लग्न करावं लागलं? जोवर हे सत्य आपल्याला कळत नाही तोवर जीवाला चैन नाही पडणार. तू विजयला फोन कर आणि विचार त्याला आत्ता. एकदा पुन्हा परिस्थितीनं असं विचित्र वळण घेतलंय की आम्हाला लोकांचे आरोप पुन्हा चुपचाप सहन करावे लागत आहेत. ठीक आहे बेटा, मी आशाला ह्यातलं काहीच सांगणार नाही. धन्यवाद नाना. मला कुठल्याही गोष्टीमुळे आशाला दुःख होऊ द्यायचं नाहीये. मी जरा एक्सक्यूज मी. बलराजजी, मी आता निघतो. बाबा, आशाला तर भेटून जा. नको, नंतर येईन मी. खरं तर घरी कामिनी आणि आशिष या घडामोडींमुळे चिंतेत आहेत. ते घरी माझी वाट पाहत आहेत. नमस्कार. पल्लवी सिद्धांतावर एकतर्फी प्रेम करत होती आणि यासाठी आपण सिद्धांताला दोषी नाही ठरवू शकत. हॅलो हॅलो, मी पल्लवी बोलते. ओ पल्लवी, तू?